सुकन्या पहाटे लवकर उठून घरातील सर्व कामे पटकन उरकून घ्यायची। काकांच्या मुलीच्या लग्नाला अवघे 7 दिवस उरले होते। काकांचे घर जवळच होते। सुकन्या तिची घरची सगळी कामे करून त्यांना मदत करायला काकांच्या घरी जायचे आणि संध्याकाळी परत घरी यायचे। सुकन्याचे सासू सासरेही येत जात होते। सुकन्याचा नवरा अवधेश ऑफिसमध्ये खूप व्यस्त असल्यामुळे तो रात्रीच घरी यायचा। सासूबाई म्हणाल्या, दीप्तीला चांगले सासर मिळाले, आता 4 दिवसातच मुलगी घरून निघून जाईल। सासूबाई सासऱ्यांना म्हणाली, आता हा रिवाजच आहे ना, पण काही असो, मुलगा चांगला आहे, दीप्ती खूप आनंदात राहील। अवधेश घरी आला आणि सोफ्यावर बसून म्हणाला, सर्व कामे पूर्ण झाले आहे, आता दीप्तीला सांग काय द्यायचे आणि काय आणायचे। सुकन्या पाणी घेऊन आली आणि म्हणाली, दीप्तीला काय देणार, आई पाहिल ते सर्व, तू जेवण तयार कर। अवधेशने तुटपुंजेपणे उत्तर दिल्यामुळे सुकन्या खूप दुःखी झाली। आज ही पहिली वेळ नव्हतीच, अनेकदा असं होत होते। मग ती लग्नातील वागणूक असो किंवा बँकेत FD करून घेणे असो किंवा जमिनीचा कोणताही व्यवहार असो, पैशाशी संबंधित सर्व प्रकरणांमध्ये सुकन्याला आज जा आणि काम पहा, तुला समजणार नाही किंवा तुला त्यात लक्ष घालण्याची गरजही नाही। घरची सून सुकन्या जी घरच्या सर्व जबाबदाऱ्या एकटीच उचलत असे, तिला हे वागणे आवडत नव्हते, पण बोलताही येत नव्हते। कधी कधी बोलली तर भांडणं व्हायचे, मग ती गप्पच राहायची। आज ती शोपीस असल्यासारखे तिला जाणवत होते। तिथे घरातील सुनेला सगळ्यांसमोर हसून बोलायला सांगितले जाते, घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याची जबाबदारी तिच्यावर टाकली जाते, तिला लग्नात कौटुंबिक फोटोमध्ये उभे राहण्यास सांगितले जाते, परंतु तीच सून कुटुंबाच्या कोणत्याही निर्णयात समाविष्ट नसते। दुसऱ्या दिवशी सुकन्याचे सासू आणि सासरे बाहेर जाण्यासाठी तयार झाले। ते म्हणाले, सुनबाई, सोनाराच्या दुकानातून येतो ग, दीप्तीसाठी काहीतरी भेटवस्तू आणतो, तू काकांच्या घरी जाशील। सुकन्या म्हणाली, आई, आज मी जात नाही आहे, माझा भाऊ येत आहे, मी त्याच्यासोबतच राहीन। हे तू आत्ता सांगत आहेस, तू मला आधी का नाही सांगितलंस, घरच्यांना काही सांगायची गरज नाही वाटली का तुला। सासू कडक आवाजात बोलले, ओ, तर ही काय मोठी गोष्ट आहे का, घराच्या कोणत्याही निर्णयात माझा समावेश तसाही नसतोच, म्हणजे मला वाटतं की तुम्ही लोक माझा विचार कराल, पण तुम्ही मला सांगत नाही। घरच्या कामात मी मुख्य असते, पण बाकी वेळ मी अनोळखी असते। जोपर्यंत घराच्या मुख्य निर्णयांमध्ये माझा समावेश होत नाही, तोपर्यंत ते मला कसं समजणार। मी तुम्हा सर्वांसोबत राहते, पण तुम्ही लोक मला नेहमी वेगळे ठेवता। आज इतक्या वर्षानंतर मी हे सगळं सांगते, कारण आता ही अनोळखी असल्याची भावना मलाही त्रासदायक होते। सासू, सासरे आणि अवधेश या सर्वांनी सुकन्याचे म्हणणे ऐकून घेतले, पण कोणी काही बोलले नाही। दीप्ती दाराजवळ उभी राहून सगळं ऐकत होती। ती म्हणाली, काकू, वहिनी माझ्यासाठी भेटवस्तू सिलेक्ट करेल। दादा, माझ्या सासरी माझ्यासोबत असं काही झालं तर तुला चालेल का रे। काकू, वहिनी या घरातील लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा आहेत, मग त्यांच्याकडे दुर्लक्ष का। दीप्तीचं मन ठेवून सगळ्यांनी सुकन्याचं म्हणणं ऐकून घेतलं, पण नंतर काही भांडणं झाली, पण हळूहळू घरच्या सगळ्या निर्णयात सुकन्याचा समावेश होऊ लागला। तुमच्या अस्तित्वासाठी तुम्हालाच बोलायचे आहे। सुनेला घरात आणि हृदयात स्थान देणे आणि तिला तिचा हक्क मिळवून देणे खूप गरजेचे आहे। तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।